नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्र वन विभाग, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट यांच्या ठाणे वन विभागातील भरतीचा निकाल इथे जाहीर करण्यात आलेला आहे। तर कुठल्या भरतीचा हा निकाल आहे त्याबद्दलची प्रक्रिया आणि त्याबद्दलचा अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा। महाराष्ट्र शासन वन विभाग, मुख्य वन संरक्षक ठाणे, वनवृत्त ठाणे यांचे कार्यालय, यांच्या प्रादेशिक निवड समिती ठाणे, लेखापाल गट क, पदभरती सन 2023 जाहीर सूचना इथे आलेली आहे 9/1/2024 रोजी। वन विभागातील लेखापाल गट क पदांची जाहिरात दिनांक 8/6/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती। सदर पदांकरिता ऑनलाईन पद्धतीने कम्प्युटर बेस्ड टेस्ट परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात 31/7/2023 ते 1/8/2023 या कालावधीत TCS आयॉन मार्फत घेण्यात आली होती। सदर परीक्षेचा वनवृत्तावर निकाल वन विभागाचे संकेतस्थळ www.mahaforest.gov.in वर दिनांक 22/11/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर लेखापाल गट क पदाकरिता उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांचे एकूण 200 पैकी या आधारे वनवृत्तावर गुणवत्ता यादी मेरिट लिस्ट उमेदवारांचे तपशिलासह वन विभागाच्या संकेतस्थळावर mahaforest.gov.in दिनांक 19/12/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर ठाणे वनवृत्तांतर्गत दिनांक 3/1/2024 रोजी लेखापाल संवर्गातील 122 उमेदवारांची कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। तथापि ठाणे वनवृत्तांतर्गत लेखापाल पदाची कागदपत्रे तपासणी अंती पदवीधर अंशकालीन कर्मचारी व रोजंदारी वनमजूर या समांतर आरक्षण प्रवर्गातील सर्व उमेदवार अपात्र ठरले आहेत। यास्तव 45% पेक्षा जास्त गुण प्राप्त असलेले उर्वरित सर्व अंशकालीन व रोजंदारी वन मजूर यांची लेखापाल पदाकरिता कागदपत्र तपासणी कामे पुरवणी यादी व वेळापत्रक वन विभागाचे संकेतस्थळ mahaforest.gov.in यावर प्रसिद्ध करण्यात येत आहे। त्याचबरोबर लेखापाल गट क पदासाठी प्रसिद्ध करण्यात येत असलेल्या पुरवणी यादीत समाविष्ट उमेदवारांना कागदपत्र तपासणीकरिता 15/1/2024 रोजी उपस्थित राहण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम वन विभागाचे संकेतस्थळ mahaforest.gov.in यावर प्रसिद्ध करण्यात येत आहे। वेळापत्रकानुसार उमेदवारांनी कागदपत्रे तपासणीसाठी उपस्थित राहणे अनिवार्य आहे। गैरहजर उमेदवाराला पुनश्च संधी दिली जाणार नाही। 15/1/2024 रोजी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस इथे होणार आहे। यासाठी काही महत्त्वाच्या सूचना आहेत। उमेदवार कागदपत्रे तपासणीसाठी बोलवण्यात आलेल्या उमेदवारांना केवळ कागदपत्र तपासणी कामे बोलवले आहे, म्हणून नियुक्ती संदर्भात कोणताही हक्क प्राप्त होणार नाही। उमेदवाराने कागदपत्रे तपासणीसाठी येताना मोड कागदपत्रे समवेत छायांकित प्रतीचा एक संच सोबत घेऊन उपस्थित राहावे। कागदपत्र तपासणीकरिता उपस्थित उमेदवारांनी ओळखपत्र पटवून देण्याकामी ओळखपत्र जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन मूळ प्रत सोबत ठेवणे बंधनकारक असणार आहे। त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज सादर करतेवेळी भरलेली माहिती तपासणीचे दिनांकास चुकीचे असत्य आढळल्यास कोणतेही कारण न देता संबंधित उमेदवार अपात्र ठरविण्यात येईल। लेखापाल गट क भरती प्रक्रियेसंदर्भात सविस्तर सूचना व माहिती वन विभागाचे संकेतस्थळ mahaforest.gov.in वर प्रसिद्ध करण्यात येईल। त्यामुळे उमेदवारांनी संकेतस्थळास वारंवार भेट द्यावी। तर इथे लिस्ट अवेलेबल करून दिलेली आहे। तर 1 नंबरला कॅन्डिडेट आहे NTC मधनं 128 मार्क्स प्राप्त करून त्यांनी इथे 1 नंबर हा मिळवलेला आहे। त्यानंतर लास्ट कॅन्डिडेट जे आहेत तर त्यांना या प्रोसेसमध्ये आपण बघू शकतो 90 मार्क्स हे प्राप्त झालेले आहेत।
SC कॅटेगरीचा कॅन्डिडेट आहे त्यांना 90 मार्क्स प्राप्त झालेले आहेत। सो इथे वेळापत्रकही दिलेलं आहे कागदपत्र तपासणीसाठी। ठिकाण आहे मुख्य वनरक्षक ठाणे यांचे कार्यालय, वन विभाग, मायक्रोवेव्ह टॉवर समोर, 12 बंगला एरिया, कोपरीगाव, ठाणे पूर्व। दिनांक आहे 15/1/2024 रोजी सकाळी 9 वाजता तुम्हाला यायचं आहे। टेबल 2 टेबल असणार आहे। टेबल क्रमांक 1 ते 35 विद्यार्थ्यांनी तिथे यायचं आहे आणि 36 ते 71 विद्यार्थ्यांनी टेबल 2 इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी अवेलेबल राहायचं आहे। सो सर्वांना ऑल दी बेस्ट। असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा। थँक्यू, धन्यवाद, जय हिंद।